काय सांगाल प्रभाग क्रमांक 16 मधून आपण निवडणुकीला इच्छुक उमेदवार म्हणून समोर जात आहात. काय नेमकं या प्रभागातील समस्या आहेत, काय अडचणी आहेत आणि काय आपण घेऊन समोर जाणार जनतेच्या? नमस्कार. मी संतोष प्रभाकर मस्के, प्रभाग क्रमांक 16 मधून BJP कडून इच्छुक उमेदवार म्हणून लढणार आहे. छान प्रश्न आहे तुमचा दादा, की प्रभागामध्ये काय समस्या आहेत. एवढ्या समस्या आहेत ना, की जर तुम्ही पाहिलं तर 7 वर्ष जे नगरसेवक होते ना, ते नव्हतेच इथे. फक्त इलेक्शन झालं त्यानंतर जे गायब झालेत ते गायबच झालेत. समस्या एवढ्या आहेत ना, की आमचा विकासनगर जो आहे त्याला साधं एक मुतारी सुद्धा नाहीये सार्वजनिक. अजून रेड झोन पडल्यामुळं डेव्हलपमेंट नावाचा प्रकारच नाही आपल्या इथे. त्यामुळं सुविधा म्हणजे सांगण्याचं म्हणलं की एक मोठी लिस्ट आहे. आपल्याला आजचा वेळ कमी पडेल त्या हिशोबाने, पण थोडक्यात आपले जे आहेत ते तुम्हाला सांगितलं. आपण प्रभाग क्रमांक 16 मधनं निवडणुकीला समोर जात असताना या जनतेला हवा त्या पद्धतीचा नगरसेवक, त्या नगरसेवकाचा आपण पाहिल्याच्या नंतर 2020 पासून आपण समाज कार्याचा कसा वाटा आपण या प्रभागात सेवा करत आहात. तर नेमकं या सगळ्या सेवा करत असताना आपल्याला या प्रभागात काय काय अडचणी निर्माण झालेल्या पाहायला? खरं म्हणलं तर समाजकारण हे मला लॉकडाऊन नंतर समजलं. लॉकडाऊन मध्ये जे परिस्थिती पाहिली ती म्हणजे न सांगण्यासारखी आहे, की मी एक सामान्य घरामध्ये असून मला ज्या गोष्टी वेळेवर भेटल्यात त्या गोष्टी करोनानंतर जे भेटत नव्हत्या ते मी जवळून पाहिलेत. आणि माझा व्यवसाय केबलचा आणि इंटरनेटचा असल्यामुळे तो एकदम जवळून मी पाहिलाय. जे गव्हर्नमेंटचे जे किट येत होते ते सुद्धा लोकांना भेटत नव्हते. त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी काहीतरी ह्यांना करायला पाहिजे. त्या हिशोबाने मी ह्या गोष्टीला हे केलं आणि प्रयत्न करतोय की पुढे कसं जायचं. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 2017 ते 2022च्या दरम्यान महानगरपालिकेच्या ज्या विकास निधी हे मोठ्या प्रमाणात राबीत या प्रभागाला देण्यात आलं होतं. परंतु जर आपण विकास नगर हे राबीत परिसरात एक सहभागी असणारा एक भाग आहे आणि त्यामध्ये जर कधी विकास नगर फक्त विकास नगरच का, तिथला विकास हा प्रचंड थंडवलेला पाहायला मिळतो. त्या संदर्भात काही नगरसेवकांनी, माजी नगरसेवकांनी काही काम केलं, त्या असे विकास काम मोठ्या प्रमाणात काही करून पाहायला तुम्हाला मिळालंय का? खरं म्हणलं की तमाम जनतेला माहिती आहे की ह्या 7 वर्षामध्ये कधीच नगरसेवक जो झालेले आहेत ते आले नाहीत. आणि तुम्ही छान मुद्दे मांडलेत की बाबा विकास नगर नाव असून विकास का झाला नाही. तर सर्वात मोठा कारण हेच आहे की आमच्या इथे रेड झोनचं जी टलकती तलवार आहे, लटकती तलवार, त्याच्यामुळे डेव्हलपमेंट नाही. तुम्ही जर खरंच पाहिलं तर सगळंच डेव्हलपमेंट प्रायव्हेटला होते पण आपल्या इथे होत नाहीये. तर मला असं वाटतं की मी जर कधी भविष्यात नगरसेवक झालो, होणार हे 100% आहेच, पण झालो तर पहिला मुद्दा हा काढणार की आपल्या भागामध्ये डेव्हलपमेंट फक्त एकाच कारणामुळे आहे, तो जो आहे फक्त रेड झोनमुळे. या प्रभागातले तुमच्या प्रामुख्याने प्रामुख्याने येणारे असे कोणते महत्वाचे मुद्दे आहेत की त्यावर तुम्हाला निवडणूक लढवायची? मला असं वाटतं की खूप सारे मुद्दे आहेत दादा. पहिली गोष्ट तर साधं हॉस्पिटलसाठी जाण्यासाठी आम्हाला इथून पिंपरी चिंचवडला जावं लागतं. महत्वाचा मुद्दा माझा आहे की हॉस्पिटल खूप गरजेचं आहे आपल्या इथे. साधं कुठं आग लागली तरी अग्निशामक नाही आहेत माझ्या प्रभागामध्ये. त्यांना यायला जेवढा वेळ लागतोय तो सुद्धा नाही. तर मी तर म्हणाल की भरपूर आहेत. ह्या 2 गोष्टी सांगून किंवा मी ह्या 2 गोष्टीवरती पुढे जाणार नाही. मला भरपूर काम करायचं, फक्त एक संधी पाहिजे मला, जे मी अपेक्षा करतो की माझी मायबाप जनता देणार मला. तर यामध्ये एक मुद्दा असाही होतो की प्रत्येक उमेदवार ह्याच पद्धतीने सांगतो की मी असं करेन, मी तसं करेन. तुमच्यामधलं असं काय वेगळेपण आहे की तुम्हाला जनतेने निवडून दिलं? खरं म्हणलं तर चांगला प्रश्न तुम्ही सांगितला दादा. पण मी इथे जन्म घेतलेला आहे. मला माहिती आहे की या खालून कशी परिस्थिती निर्माण होते. मी सोन्याचा चमचा घेऊन नाही आलोय आणि मी खालून आलोय, तर मला माहिती आहे की काय बेसिक नीड आहेत. मी साधंच तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो दादा. पहिलीमध्ये जाण्यासाठी सुद्धा 10,000 ते 15,000 डोनेशन द्यावं लागतं.
सकाळी 8 वाजता जाणारा माणूस संध्याकाळी 8 वाजता येतो, त्याला घेणं देणं नसतं कोण काय येते, पण तो विचारामध्ये एवढा गुंतलेला असतो ना, आणि त्याच्या घरी कुणी आजारी पडलं ना, त्याला डोक्यावरती जेवढे भार पडतात पैशाचे, तर मला असं वाटतं की मी या सगळ्या गोष्टी मला जवळून माहिती आहेत, त्यामुळं मला पब्लिक खरंच मला निवडून देतील. तुम्ही पब्लिकला ह्या तुमच्या विजयासाठी सहभागी करून घेण्यासाठी काय तुम्ही पब्लिक जनतेला काय आव्हान कराल? मला एक संधी हवी आहे. मी बोलून नाही तर करून दाखवणार मधला आहे. फक्त माझ्या जनता मायबापला एवढंच विनंती करतो की एक संधी नव्या युगाला, एक संधी नव्या पर्वाला फक्त.